नमस्तुभ्यं पादस्पर्शमस्मीतिरुग्रसिद्धं पूर्णो देवतः पाशं दृष्टिः विनियोगः ओम हरि ओम 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 वैकल्पो हार्दिक अभिनंदन करता हूँ समय निकाल कर वो भी आज मैं 26 जनवरी के दिन मुझे समय दिए उसके लिए उनको बहुत बहुत धन्यवाद करता हूँ। तसेच आमचे मित्र श्री मनोज शुक्लाजी येथे जमलेले सर्व सद्गृहस्थ आणि माझ्या दिव्यांग विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आमचं नातं फार जवळच आहे. आपण आपली भिंत एका भिंतीला लागलेली आहे. आपला 24 तासाचा काय काय कार्यक्रम इथे होतात, आपले किलबिलाट आमच्या कानावर सतत पडत असते. आम्ही फार भाग्यशाली आहोत की आपल्या शेजारी आम्हाला आपण जागा दिलेली आहे. आणि मी विशेष करून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या हित बाबत या ज्या एनजीओचे जे पदाधिकारी आलेले आहेत आणि मनोज शुक्ला सरांच्या पुढाकारानं ते आज इथे उपस्थित झालेले आहेत. आपल्या सर्वांचं आज हेल्थ चेकअप करणार आहेत. आणि विशेष म्हणजे आपलं सगळं दिवसभराचा कार्यक्रम शेड्यूल ठरलेला असताना सुद्धा आस्था मॅडमने आणि मांजरेकर मॅडमने त्यांना वेळ काढून आपल्यासाठी वेळ दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद आहेत. कोई नहीं आया. पानी दो का पानी का बॉटल है नहीं पानी का तुम्ही लोक वाढवता नॉर्मल असतं मग मागे असताय ती वाढवूया म्हणून आम्ही मागे उभं राहिलं. शुगर चेक करणार. शुगर तर आहे, मी डायबेटिक पेशंट आहे. तरी करा काळचे 250-300 खाल्लेलं. किती 2 तास झाले जेवण? हो मग आरामात. लगेच मग वाढलेली नाही नाही. आमच्या कॅम्प मध्ये एकदम फिट आणि फाईन. अभी मीठा खा के आए हो, कोई 140 बच्चे कितना है 140 बच्चे. मेरा 148 है सर. हाँ ना, आम्ही पेशंट आहे, डायबिटिक पेशंट. कंट्रोल मध्ये ठेवलं. ठीक आहे बेटा. तुम्ही हे का सगळं चेकिंग, ब्लड शुगर बीपी काय डाबण लावलंय, नंबर आहे नाही, चष्मा लावला नाही, नंबर आहे. 67 वरती गेले. 250 उलवा में सर हमारा हुआ था 500 उलवा में. हाँ 21 तारीख का था. हाँ हाँ 550. या फाउंडेशनचा ना सर दर संडेला कॅम्प असतो.
इसके पहले खाते रहे हा फ्री मेडिसिन असतात पूर्ण ट्रीटमेंट पूर्ण फ्री तुम्ही लावत ना एक महिन्याने किती पण लावत जा आपलं 3 पॅकेट इथे असणार मतलब एक जनरल पॅरासिटामॉल जनरल मेडिसिन केला माझा सध्या इथे कॉम्प्युटर तुझं बाळा अरे वा पहिला माणूस असं भेटलं तुझं गणित आम्ही गणिताबद्दल कधी आपल्याला काय करतो झोपल्यानंतर आपण हे करतो आपले जे गेस्ट आलेले आहेत त्यांचं मी स्वागत करतो. आपल्यामध्ये आपल्याच पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर साहेब आलेले आहेत तर तुम्हाला त्यांच्यावर मार्गदर्शन आहे. पण आता हे चालू केलेलं पुन्हा मी परत हे करतो. तर आता हे जे सांगितलं तुम्हाला दातामध्ये एखादा काळा डाग पडलेला असतो पण तुम्हाला दुखत नसतं. काळा डाग पडल्यानंतर काय नाही त्याला काय फरक पडत नाही पण तो काळा डाग असतो त्या दाताचा जे सफेद भाग असतो त्याचं डिसमिनरलायझेशन झालेलं असतं आणि ते मिनरलायझेशन गेल्यामुळे त्या दातामध्ये खड्डा तयार व्हायला चालू होतो आणि खड्डा तयार चालू झाल्यानंतर तुम्ही जेवण जेवता रोजच जेवता त्या खड्ड्यामध्ये थोडं थोडं अडकून जर राहिलं ते 8 तासापेक्षा जर राहिलं तर त्या तोंडातली लाळ आणि अन्नाच्या खड्ड्याचं रिॲक्शन ते कडक होतं आणि त्याचं फर्मेंटेशन होऊन तुमचा खड्डा हळूहळू मोठा होतो आणि मोठा खड्डा झाला की तुम्हाला दुखत नाही तुम्ही तसंच चालू आणि तो खड्डा जरा मोठा झाला तरी पण तुम्ही लक्ष देत नाही. पण एक दिवशी असं येतं की तुम्ही गोड खाल्लं थंड खाल्लं तर तुम्हाला मग दुखायला म्हणजे जाणवते की तिथे काहीतरी झालेलं तेव्हा तुम्ही जरी त्यावेळेला लक्ष दिलं तरी तुमचा तो दात तुमच्या तोंडात कायमचा वाचवता येतो. पण त्यालाही तुम्ही म्हणजे याला आपण सिग्नल म्हणूया. तो सिग्नल तोडल्यानंतर काय होतं तुम्हाला माहिती आहे. तर तो सिग्नल न तोडता म्हणजे तुम्हाला इंडिकेशन मिळालेलं आहे तुमच्या चुकी. कारण आपलं शरीर असं असतं की ज्या गोष्टी होतात ते तुम्हाला जाणीव करून देतात. तर त्या जाणीवीच्या वेळेला तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे तो दुखतंय पाणी पिण्याला दुखते चहा पिण्याला दुखते गरम करायला दुखते तर तुम्ही डॉक्टरी सेवा लावून लगेच त्या खड्ड्याला भरून घ्या. आता खड्डा भरून कसा घ्यायला पाहिजे तर दातामध्ये ते कीड लागलेली असते काळा खड्डा झालेला असतो आणि ती काळा खड्डा जो खड्डा झाल्यामुळे जो निर्जीव झालेला असतो भाग तो मशीनने काढून खड्डा झालेला असतो त्याच्यामध्ये सिमेंट चांदी भरून तो दात तुमचा पहिल्यासारखा होतो. आता ते करत असताना कधी कधी काय होतं पेशंटला वाटते की अरे माझा एवढा होता आणि एवढा मोठा केला तर तसं नसतं. ते कीड काढत असताना जसं तुम्हाला उदाहरण सांगतो बटाट्यामध्ये थोडीशी कीड लागली काही तुम्हाला लोकांना म्हणजे अनुभव घेत असेल प्रत्येकाने ते कीड लागल्यानंतर तुम्हाला टाकून द्यायचं मन होत नाही. ते किडलेला भाग तुम्ही चाकूने कट करून काढता राहिल्याला तुम्ही डोळे बंद करून तुम्ही त्याची भाजी बनवू शकता. तसं त्याच्यातली कीड काढून टाकली तर बाकीचा राहिलेला हेल्दी पोर्शन दाताचा असतो आणि जो खड्डा झालेला असतो त्या खड्ड्यामध्ये तुम्ही चांदी किंवा सिमेंट असं आणि आजकाल दाताच्या कलरचं मटेरियल निघालेलं आहे ते दाताचं कलर मटेरियल भरलं की तुमचा दात कुठे खड्डा होता काय होतं तेही कळत एकदम नॉर्मल दिसतं आणि त्याच्यामुळे तुमच्या खाण्याची तर सोय होते प्लस तुमचं सौंदर्य पण डिस्टर्ब होत नाही दातात ते काय किंवा काय. तर ह्याच्यासाठी अशी सूचना आहे की तुम्ही थोडंसं जरी किडलेलं दात असेल तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊन त्याची ट्रीटमेंट करून घ्या. आता ह्या गोष्टीबद्दल इंग्लंड ब्रिटनमध्ये जर थोडा डाग पडला तर ते पेशंट काय करतात तिकडे ब्रिटनमध्ये दाताच्या डॉक्टरला खूप डिमांड आहे. 5-5, 6-6 वर्ष तुम्हाला अपॉइंटमेंट मिळण्यासाठी लागतात. तर ते अगोदरच ॲडव्हान्समध्ये त्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतात आणि मग जेव्हा ते अपॉइंटमेंट त्यांचा नंबर येतो तोपर्यंत ती खड्डापडली ट्रीटमेंट होते आणि दात राहत. म्हणून आपण पण आपल्या इंडियामध्ये आता खूप सुधारणा झालेली आहे खूप मॉडर्न टेक्निक आलेलं आहे. तर त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याचा फायदा घेऊन तुमचे दात सावध ठेवा. आता दुसरी गोष्ट तुम्ही दात दुखतोय काही लोकांची अशी समजूत आहे दात दुखते जाऊन द्या काय काढून टाकतो. आता काढून टाकल्यावर त्याचं काय होतं तुमच्या दाताच्या अलाइनमेंट मधला एक जरी दात गेला तर काय होणार बाजूचा 2 दाताचा शेजारी गेला वरच्या दाताचा जोडीदार गेला आणि तुम्ही जेव्हा खाता एकमेकाला चावण्यासाठी तर त्यावेळेला ते प्रेशर येतं दातावरती. तो दाताचा जो असा भाग असतो सरळ तो प्रेशर दिल्यामुळे हळूहळू इकडे कोण नाही तर हळूहळू इकडे होतो. तर ह्या दाताचा ऍक्सेस
जो सरळ होता तो वाकडा झाल्यामुळे याला प्रेशर देतात, तो सरकतो आणि त्याचं लाईफ पुन्हा कमी होतं. मग हे थांबवण्यासाठी काय करावं लागतं, दुसरा दात तुम्हाला लावायला लागतो. तिथं दुसरा दात लावला तर त्या दाताची पोझिशन, इंटिग्रिटी ऑफ द आर्च तुमची मेंटेन होते आणि दात आहे त्या पोझिशनमध्ये राहतात आणि तुमचं जसं वय होईल तसं त्या दाताचा उपयोग करू शकता. म्हातारपणी पण तुम्ही जाऊन अन्नाचा म्हणजे खाण्याचं मजा घेऊ शकता. म्हणून तुम्ही दाताची काळजी घ्या. आणि दात काढायच्या शेवटचा पर्याय आहे दात काढायला. आणि हा गैरसमज काढू नये दात दुखला की काढून टाकायला पाहिजे, असं नाहीये. आणि दात जरी इन केस काढला तर इथं तुम्ही दुसरा ओरिजिनल सारखा दात लावता येतो. ओरिजिनल सारखा दात लावण्यासाठी इम्प्लांट आहे. आता म्हणजे त्या हाडामध्ये स्क्रू घालून हिरडीमध्ये त्याचा तो कोर तयार होतो, त्याच्यावरती क्राउन लावून त्याचा दात पहिला तयार होतो. ते सिंगल दात असेल, बाजूला 2 दात असतील तर तुम्ही इम्प्लांट करण्याच्या ऐवजी तुम्ही बाजूच्या 2 दाताचा सपोर्ट घेऊन त्याच्यावरती ब्रिज लावू शकता आणि तुमचा परत तुम्ही ओरिजिनल दातासारखं सगळं काही खाऊ शकता. पण तुम्ही आता हे जे आहे ब्रिज लावणं किंवा दात हे करणं हे एकदम कन्व्हिनियंट आहे. आणि कधी कधी काय होतं, तुमचा शेवटचा दात नाहीये आणि दात लावण्यासाठी 2 बाजूला 2 दात पाहिजेत, म्हणजे पिलर तो ब्रिज असतो, तो ब्रिज तयार होण्यासाठी जरा डिफिकल्ट असतो. पण आता कॅन्टिलिव्हर ब्रिज तुम्हाला माहिती आहे का, कधी ब्रिज करतात एका बाजूला सपोर्ट नसतो, पण तो एक मजबूत सपोर्ट घेऊन तुम्ही त्याला ब्रिज लावू शकता. तसं पुढच्या 2 दाताचा सपोर्ट घेऊन मागचा दात सुद्धा लावू शकता आणि फिक्स लावू शकता. आता दातामध्ये नकली दातामध्ये 2-3 प्रकार आहेत. ते तुम्ही बघितलं असेल, पूर्वी सोन्याचा दात लावायचा, जापनीज गोल्ड असायचं ते. आणि त्याच्यानंतर व्हाईट मेटल, ते व्हाईट मेटल अजूनही लावतात पण ते आउटडेटेड झालेलं आहे. कारण तुम्ही हसल्यानंतर समोरच्या माणसाला लगेच ते स्टीलचा कलर सारखं कॉन्ट्रास्ट कलर असल्यामुळे दिसतं. म्हणून आता सिरॅमिकचा दात लावला तर तुम्हाला ओरिजिनल दातासारखं स्टेटस येतं आणि कोणाला कळत नाही दात लावण्यासारखं आणि तुम्हाला एकदम कम्फर्टेबल वाटतं आणि सगळं काही खाणं पिणं सगळं खाऊ शकतो. आता खाताना आपले दोन्ही जबडे हालतात, तर हे कोणी सांगू शकेल का दोन्ही जबडे हालतात त्यात काय नवीन काय आहे? तर कोणी सांगेल का दोन्ही जबडे हालतात का एक जबडा हालतो? काय मला माहिती आहे का दोन्ही जबडा तुमच्याच जवळ येतो जवळ रोज? तर तुम्ही चेक केलं तर तुम्ही वरचा जबडा हलवण्याचा प्रयत्न केला तर तो हलणार नाही, कारण तो फिक्स असतो. आणि जेव्हा वरचा जबडा फिक्स असतो, खालचा जबडा रोटेशन होतं, तेव्हा तुमचे खाल्लेल्या अन्नाचं चलन म्हणजे मॅस्टिकेशन होऊन तुमचं चणा जरी खाल्ला तर तुम्ही त्याचं पीठ बनवू शकता. जसं त्या चक्कीवरती एक जातं फिक्स असतं, एक फिरतं, तेव्हा तुमचं भरडलं जात नाही, बारीक होतं. तसं आपली प्रक्रिया आहे. तर तुम्ही चावून खाल्ल्यानंतर ते बारीक होतं. म्हणून हे दात खाऊन झाल्यानंतर त्या दातावरती अन्नाचं कण रेमनंट खाल्लेले ते राहतात आणि ते जर फूड रेमनंट तुमच्या दाताच्या सरफेसवरती दोन्ही दाताच्या हिरडीमध्ये जर राहिले तर 8 तासा विषय जात राहिले तोंडाला त्याच्या अन्नाच्या कणची रिॲक्शन ते कडक होतो, कॅल्शिफिकेशन होतो, सिमेंट कॉन्क्रीट सारखं होतं. तुम्ही जर ब्रश करायला गेला ते निघत नाही. म्हणून तुम्ही जेवल्यानंतर प्रत्येक वेळेला ब्रश करायला जमत असेल ऑफिसमध्ये कुठे तर तुम्ही त्याला पाण्याची खळखळून चूळ भरा, ते सॉफ्ट असतं त्यावेळेला ते धुवून निघून जातं. आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही कंपल्सरी ब्रश करायला पाहिजे. रात्री झोपताना एकदा ब्रश करा. झोपताना याच्यासाठी कंपल्सरी करायला पाहिजे, पण सहसा लोक अवॉइड करतात. कारण झोपल्यानंतर तुमच्या जबड्याची हालचाल कंटिन्युअसली 8 तासापेक्षा बंद असते, म्हणजे तुमची मुवमेंट होत नाही. जेव्हा तुमच्या जबड्याची हालचाल बंद असेल तर ते अन्नाचे कण जे जमा झालेले आहेत, रेमनंट राहिलेले आहेत, त्याच्या तोंडाच्या लाळेवर रिॲक्शन झाल्यामुळे ते कडक होतात आणि मग दुसरं जेवण खाल्ल्यानंतर ते लो चमकण्याचं ॲक्सेस नाईटस आणि त्याच्यावरती दुसरा जर बसला की ते परत कडक होतं. आता मी काही पेशंट असं बघितलं की दाताच्या आतमध्ये असं धाकटा बसलेला आहे आणि त्यांना वाटतं की आता साफ केल्यानंतर दात घालतील, तर ही चुकीची समजूत आहे. तर तुमच्या दातावरती जे किटन बसलेलं असतं ते तुम्ही जाणून बोलून 6 महिन्यातून एकदा चेक करा. जर तुम्हाला स्वतःला आरसा बघितल्यानंतर असं जाणवलं की दातावरती प्युअर टार्टर कडक बसलेलं असतं, त्याला डेंटल फ्लेक म्हणतात, ते तुम्ही साफ करून ते मशीननी अल्ट्रासाऊंड मशीनने आम्ही साफ करतो. ते केल्यानंतर निघून गेलं तर तुमच्या दाताची जी गिरीचा भाग आहे त्या इरिटेशनमुळे तो खाली जात असतो, दात लांब होता.
आणि ते इरिटेशन सारखं होऊन ते हिरडीला सहन न झाल्यामुळे तिथे आपल्या शरीराचं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम असतं, तर तिथं तो पस तयार व्हायला लागतो. त्याच्यानंतर पायऱ्यामध्ये रूपांतर होतं. पायऱ्यामध्ये रूपांतर झाल्यानंतर ती हिरडी खाली गेल्यानंतर ते हाडापर्यंत जर गेलं तर दाताचं जे फाउंडेशन आहे हाडामध्ये बसलेलं असतं ते वीक होतं, डिस्लॉज होतं, म्हणजे दात तुमचा हालायला लागतो. फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री, फोर्थ डिग्रीला आउट. आता हे होऊ नये म्हणून तुम्ही ह्याच्यासाठी दाताची काळजी घेतली पाहिजे. आता दुसरा मुद्दा असा आहे, हे ब्रश करण्याची पद्धत. आता तुम्ही हे साफ करून घेताय का? आता ब्रश करताना ना 2-3 प्रकार आहेत ब्रश करण्याचे. तर ब्रश आपण जनरली मी असं बघितलेलं आहे की दात हा जो दाताचा भाग आहे त्याच्यावर असा हॉरिझॉन्टली तुम्ही ब्रश करता. हॉरिझॉन्टली ब्रश केल्यानंतर पुढचा दाताचा सरफेस, दाताच्या दोन्ही दातामधले जी फट किंवा ग्रूव त्याच्यामध्ये तुम्ही अन्नाचे कण जे राहिलेले असतात ते दाबून बसवा. तुम्ही साफ नाही करत, तुम्ही दाबून बसवा. म्हणून आडवं असं अजिबात करायचं नाही. तर करायचं कसं, म्हणजे असं पण नाही करायचं आणि असं पण नाही करायचं. तर करायचं कसं मी तुम्हाला सांगतो. त्याच्याप्रमाणे ते ब्रश असतो ना, तो ब्रश 45 अंशाचा कोन करायचा. कसा, हिरडीवरती अर्धा, दातावरती अर्धा 45 करोडा. आणि त्याची मुवमेंट अशी करायची, आडवं नाही, हे नाही, अवे फ्रॉम द गम्स, वरून खाली, खालच्या हिरडीला खालून वर. हे करत असताना त्या ब्रशला ब्रिसल्स असतात. ते ब्रिसल्स एक सटकतात आणि तिचके मारल्यासारखं त्याच्यावरचे जे टाटर असतं ते निघून जातं, तोंडात ते झाल्यानंतर अडकतं आणि तुमचे दात साफ केल्याचं तुम्हाला भरपूर समाधान मिळतं. आता हे झालं बाहेरच्या बाजूने. आतल्या बाजूला तुम्हाला ब्रश आहे तो व्हर्टिकल पकडायला पाहिजे, असा उभा आणि असा करून करायचा. हे आतल्या बाजूला ब्रश, आपण आतल्या बाजूला कोणीच करत नाही ब्रश मोस्टली, पण करायला पाहिजे. आतल्या खालच्या दाताला पण असा करायचा, आतल्या बाजूला असा ब्रश करायचा, इकडून असं करायचं, इकडून असं करायचं. ही एक पद्धत आहे. आता दुसरी पद्धत तुम्हाला सांगतो. आपण खाताना अन्नाचा घास तो गोल गोल तोंडात फिरवतो, म्हणजे जात्यावर कसं एक दाणा गेला, दुसरा दाणा गेला, असं त्याच्यात ते भरडलं जातं. तर आपण खाताना आपली जीभ, पोट आणि दाताची मुवमेंट ते काय करतं, अन्नाचा कण जो घट्ट असेल ना, तुम्ही बरोबर अगोदर चावतो. तुम्ही जेवताना कांदा खा किंवा काही कडक खाते लगेच दाताखाली भरडून टाका. तर तसं एक कण तुमच्या जेवणातल्या त्या घासामधला त्या दाताखाली येतो आणि तुम्ही त्याला दाताला असं मॅस्टिकेशन करता तेव्हा ते बारीक होतं. आता ही मुवमेंट गोल होत असते. ही गोल होत असताना तुम्हाला काय करायचं, हा ब्रश तिरपा ऑब्लिक असा ठेवायचा आणि अवे फ्रॉम द गम्स हे प्रिन्सिपल लक्षात ठेवायचं. असं करून झाल्यानंतर खाली आल्यानंतर परत असं, म्हणजे ओव्हल शेप, अंडाकृती तुमची त्या ब्रशची मुवमेंट झाली पाहिजे. ब्रशची तशी मुवमेंट झाल्यानंतर आपल्या खाण्याचे, हिरडीचे जे काय पेशी असतात तर त्याच्यामध्ये एक प्रकारचा मसाज होतो. त्या पेशीमध्ये मजबूती येते आणि त्याच्यामध्ये बराचसा सपोर्ट तुमच्या दाताला राहतो आणि कायमचा राहतो. ही गोष्ट तुम्हाला ह्याच्यासाठी सांगतो. आता बघा, शेतात काम करणारे असतात माणसं, दिवसभर काम केलं ना त्याच्या हाताला काही होत नाही, फोड येत नाही. पण आपल्याला जर तुम्ही 1 तास करा, तुमच्या हाताला फोड येतात, कारण तुमचं त्या हाताच्या ह्याच्यासाठी एक्सरसाइज झालेला नसतो. तुम्ही केलं की तिकडं, म्हणून हा एक प्रकारचा एक्सरसाइज. आता ह्या एक्सरसाइज मध्ये दाताच्या हिरडीला मजबूत करण्यासाठी आणखी एक सांगतो तुम्हाला, साधा आहे. आपण ब्रश केल्यानंतर दातावरती असा कुणकुण आवाज येईपर्यंत तुम्ही दातावर घासता. तर तसं न करता तुम्ही त्या हिरडीवरती बोटाने घासा, साधं पाण्याने घासा. त्याला असतं टॅनिक ॲसिड किंवा माउथवॉश वगैरे करायला, पण ते न करता तुम्ही तेवढं जरी केलं तर हिरडीवरती मसाज केल्यानंतर त्या हिरडीचा थिकनिंग मजबूत होतो. तुम्ही ऊस खाल्लं तरी तुमच्या दात आणि हिरड्या दुखणार. त्यामुळे हे एक जे ओरल फिजिओथेरपीचा हा प्रकार आहे, मी तुम्हाला सांगितलं. आता तुम्हाला दुसरं तुम्हाला आणखीन दात लावण्याचं तुम्हाला सांगितलं आणि दाताचं चेकअप करण्यासाठी प्रत्येक 6 महिन्याने तुम्ही चेकअप केलं तर तुमच्या दाताची निगा राखण्याची तुमच्या हातात होतं. आणि कुठल्याही प्रकारचा आजार असेल तो तोंडापासून सुरुवात होतो आणि तुम्ही त्याच्या तोंडातून कुठलाही डॉक्टर आहे ते बघताना पहिल्यांदा तोंड उघडून बघतात. त्या तोंडामध्ये तुमच्या सगळ्या आजाराचं रिफ्लेक्शन येतं आणि ते कुठला आजार आहे ते बरंचसं जजमेंट येतो 50%. म्हणून तुम्ही तोंडाची हे काळजी घेतली तर तुमचे बरेचसे पुढचे आजार आणि प्रकृती
चांगली राहण्यास खूप मदत होते. आणि दात काढणं हा एक शरीराचा भाग आहे. जसं आपल्याला पायाला अंगठ्याला लागले की तुम्ही काढून टाकत नाही, त्याला औषधपाणी करता, तसा दात तुमचा एवढे दिवस तुम्हाला सेवा दिली, त्याच्यात खड्डा पडला, तो आजारी पडला असं समजून तुम्ही त्याची सेवा करा. किंवा चला आता तुला रिपेअर करूया आणि तो करा. तो दात तुमच्याजवळ कायम चपकत राहणार आणि जसं वय होईल तसं तुम्हाला त्या दाताची सेवा घेण्याचा पुरेपूर मोका मिळेल आणि तुमची प्रकृती सदा हेल्दी राहील. एवढं सांगून मी आणि ह्याच्यावरती तुम्हाला कोणाला काही शंका असेल आणखी तर प्लीज विचारू शकता. आय विल हॅपी टू आन्सर. कोणाला कोणीही विचारू शकता. कोणाला शंका आहे का? दाताबद्दल काही प्रश्न आहेत का मुलांना? कोणाला प्रश्न विचारायचा आहे का? मोठी मुलं शिक्षकापैकी पण विचारू शकता. शिक्षकांना विचारलं की मुलाला सपोर्ट मिळेल. चला ठीक आहे. थँक्यू. या प्रजासत्ताक दिनामध्ये आपले सगळे इथं मुलं आला आणि शांतपणे ऐकलं त्याच्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि पूर्ण आशीर्वाद तुमच्या आयुष्यासाठी. धन्यवाद. आता आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय थोरवे सर आपल्या मनोगत व्यक्त करतात मुलांसमोर आणि थोडस त्यांना मार्गदर्शनपर भाषण छोटस करतात. या शाळेचे सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, आपण मला वाटतं सकाळपासून मेडिकल चेकअप झाले मॅडम. आपल्यासाठी बरेच डॉक्टर्स इथं आले, त्यांनी आपलं मेडिकल चेकअप केलं, मार्गदर्शन केलं. आता डॉक्टर खडतरे आपल्याला दातांच्या बद्दल त्यांची निगा कशी राखावी, त्यांचं आरोग्य सुदृढ कसं ठेवावं याबद्दल मार्गदर्शन करत होते. मार्गदर्शन फक्त आपल्यासाठीच नव्हतं, तर आम्ही पण खूप तन्मयतेने त्यांचं मार्गदर्शन ऐकत होतो. आणि या गोष्टी आम्ही एवढे मोठे झालो तरी आम्हाला जास्त कोणी सांगितलं नाही. आम्ही कधी कुठं ॲडव्हर्टाईज बघितली किंवा एखाद्या दवाखान्यात गेलो, एखादं चार्ट बघितला तर तेवढ्या पुरतं मर्यादित होतं. आज तर आपण आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. मुलांच्या दातांच्या भविष्यासाठी ते अत्यंत मोलाचं आहे आणि सगळ्यांनी त्यामध्ये सांगता एकदा सांगून गेले की जर आपलं एखादं बोट जखमी झालं किंवा दुखायला लागलं तर ते आपण काढत नाही, तो एक शरीराचा भाग आहे. त्याचप्रमाणे दात हे आपल्या शरीराचे भाग आहेत आणि आपण त्याची निश्चितपणे सर्वजण काळजी घेऊच. मला आपल्या शाळेमध्ये आमंत्रित केलं आहे आणि आज चीफ गेस्टला हा दर्जा दिलेला आहे, त्याबद्दल मी आपल्या शाळेचे खूप खूप आभार व्यक्त करतो. मला 2-3 गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत. ज्या गोष्टी आम्ही आता सध्या 2 जानेवारी ते 8 जानेवारी आपण पोलीस रायझिंग डे या निमित्ताने 1962 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली होती. गुजरात आणि महाराष्ट्र वेगळे झाल्यानंतर पोलीस दल एकत्र होतं. ऍक्च्युली पोलीस दल जे स्थापन झालेलं आहे ते साधारणतः 1882-83 दरम्यान स्थापन केलं होतं इंग्रजांनी. ते पोलीस दल स्थापन करण्याचा त्यांचा उद्देश वेगळा होता. कंपनीचं राज्य आबादीत राहावं, राणीचं सरकार चालावं, भारतीयांनी त्यांना विरोध करू नये, इथली संपत्ती त्यांना लुटता यावी, सोयीस्करपणे कोणी विरोध करू नये, असे त्यांचे वेगवेगळे उद्देश होते. परंतु भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पोलीस दलाचा उद्देश बदललं. कारण डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं आणि ते भारताच्या लोकांनीच आपल्याला अर्पण केलं,
त्या संविधानाचा मूळ गाभा स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता या संविधानाच्या मूळ तत्वांमध्ये जनतेची सुरक्षा आणि त्यांच्या मालमत्तेची सुरक्षा हे देखील महत्वाचं तत्व होतं। आणि त्या जनतेची सुरक्षा आणि त्यांच्या मालमत्तेची सुरक्षा करण्यासाठी जे इंग्रजांनी वेगळ्या पद्धतीसाठी पोलीस दल ठेवलं होतं, त्याच पोलीस दलाला आपली सुरक्षा आणि आपल्या मालमत्तेची सुरक्षा करण्यासाठी नियुक्त केलं। आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीदवाक्य आहे, खल निग्रहणाय सद्रक्षणाय। खलांचा नाश करणे, दुष्टांचा नाश करणे, अर्थात त्यांना पकडणे, त्यांच्या विरुद्ध पुरावे गोळा करणे आणि त्यांना माननीय सन्माननीय न्यायालयामध्ये हजर करणे। न्यायालय त्यांना शिक्षा देईल। आणि सद्रक्षण आहे, जे सद्ग्रस्त आहेत, जे चांगलं वागतात, जे समाजासाठी मार्गदर्शक नागरिक आहेत, त्यांचं संरक्षण करणं, महिलांचं संरक्षण करणं, मुलांचं संरक्षण करणं, दिव्यांग मुलांचं संरक्षण किंवा दिव्यांग लोकांचं संरक्षण करणं ही प्राथमिक कर्तव्य पोलिसांना दिलेली आहेत। आणि नंतर मग बरेच त्याच्यामध्ये उपविभाग होत गेले, गुप्तचर संस्था निर्माण झाल्या, व्हीआयपीची सिक्युरिटी आली, परदेशातील राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, महत्वाचे व्यक्ती असतील, त्यांची सुरक्षा। त्यानंतर योगायोगानं नक्षलवाद भारतामध्ये जन्माला आला, त्याचा देशांतर्गत राज्यव्यवस्थेला किंवा समाज व्यवस्थेला होणारा विरोध जो असतो तो हिंसक असतो। आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल एक वेगळे विभाग स्थापन झाले। त्यानंतर पंजाब सारख्या राज्यामध्ये वेगळं राज्य निर्माण करण्याच्या अनुषंगाने आतंकवाद तयार झाला। आतंकवादाचा मुकाबला करण्यासाठी वेगवेगळे पोलीस विभागाअंतर्गतच विभाग स्थापन केले गेले। मुंबईवर 26/11 झालं, दुसऱ्या देशाचे शत्रू राष्ट्राचे आतंकवादी येऊन आपल्या मुंबईवर हल्ला केला। तो एक प्रकारचा देशावर हल्ला होता, परंतु तो नागरिकांच्यावर हल्ला झाला। तसे जेव्हा एक देश दुसऱ्या देशावर हल्ला करतो तेव्हा तो सीमा प्रांतमध्ये होतो आणि सीमा प्रांतमध्ये सैनिक असतात जे आपल्या हत्यारांशी सज्ज असतात। तर तो हल्ला ते सैनिक परतवून लावू शकतात, त्याचा समर्थपणे मुकाबला केला जाऊ शकतो। जसं आपण 1962 मध्ये चीन सोबत युद्ध लढलं, 1971 मध्ये पाकिस्तान सोबत युद्ध लढलं, आपण 1999 मध्ये आपण पाकिस्तान सोबत युद्ध लढलं, त्यांनी जिंकले, गनिमी काव्याने जिंकलेला भाग आपण परत मिळवला। 1971 मध्ये इंदिरा गांधींनी बांगलादेश एक वेगळं राज्य पाकिस्तान पासून केलं आणि त्यांचे जवळजवळ 91,000 सैनिक आपण बंदी बनवले होते, ते नंतर परत देण्यात आले। तर अशा प्रकारचं आतंकवादाचा मुकाबला करणे आणि त्यानंतर ज्यावेळेस 26/11 झालं त्यानंतर पोलीस दलामध्ये पोलीस दलाची काम करण्याची जो आवाका आहे तो वाढला। आणि मग त्यासाठी NSG नॅशनल सिक्युरिटी गार्ड जे दिल्लीमध्ये असतात, जे अशा आतंकवादी घटना जर देशा अंतर्गत नागरिकांच्या झाल्या तर त्याचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असतं। त्याच धर्तीवर त्यानंतर मग साधारणतः 2000च्या आसपास फोर्स 1 नावाची एक संस्था स्थापन झाली, तिचं मुख्यालय गोरेगाव येथे आहे। ते कमांडोज आहेत आणि अतिशय चपळ आणि कर्तृत्ववान आणि निडर कमांडो आहेत, जे NSG किंवा अमेरिकन कमांडोच्या धर्तीवर काम करतात। साधारणतः त्यांची संख्या आता 1000 आहे। तर अशा वेगवेगळ्या प्रकार भूमिकेतून पोलीस आपल्या सुरक्षेसाठी काम करत असतो। हे काम करत असताना आम्हाला बरेच वेगवेगळे अनुभव येत असतात, जसे डॉक्टर साहेब आता आपल्याला सांगितलं, जे मार्गदर्शन केलं किंवा बऱ्याच विभागातले डॉक्टर आज आले आणि आपल्या वेगवेगळ्या टाईपचं चेकअप केलं। जसं शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे रोग हल्ले करतात, डॉक्टर सरांनी आता सांगितलं की सगळे रोगांचं मूळ कारण आहे आपलं तोंड आणि आपले दात।
तिथूनच आपण जाऊन पोटामध्ये टाकतो आणि मग जर चुकीचा काही प्रकार झाला, आपण तोंड स्वच्छ केलं नसेल किंवा काही चुकीचं खाल्लं गेलं तर मग त्याचं इन्फेक्शन होऊन पोटामध्ये आणि तिथून मग आपल्याला आजार चालू होतात. त्याच प्रकारे आपली सेवा करत असताना पोलीस स्टेशनमध्ये बऱ्याच प्रकारचे गुन्हे आमच्याकडे ज्यांच्यावर अन्याय झालेला असतो तर ते पोलीस स्टेशन मध्ये येतात, त्यांची तक्रार नोंदवली जाते आणि त्या गुन्ह्याचा तपास चालू होतो. तपास चालू झाल्यानंतर आम्ही आरोपीपर्यंत पुरावे गोळा करून आरोपीपर्यंत पोहोचतो आणि आरोपीच्या गुन्हा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आम्हाला तिथे माहीत पडतात. त्या पद्धती आणि आम्ही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून, आमच्या अनुभवांचा वापर करून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या गुन्ह्याची उकल करतो, पुरावे गोळा करतो आणि आम्ही कोर्टामध्ये सादर करतो. आता यामध्ये आपल्याला माहिती आहे का लॉकडाऊन केव्हा लागलं होतं? कोण मला सांगू शकतील का? केव्हा लागलं होतं लॉकडाऊन आणि का लागलं होतं? कोणी पण काय कळा? 22 मार्च 2018 मध्ये लॉकडाऊन लागलं होतं. 18 नाही. लॉकडाऊन का लागलं? कोरोना. गुड. कोरोना काळामध्ये लॉकडाऊन लागल्यामुळे आपल्याला सर्वांना घरामध्ये बंदिस्त व्हावं लागलं. आपण बाहेर जाऊ शकत नव्हतो, व्यवहार तर करायचे होते. तर त्यावेळेस आपण सगळ्यात जास्त मोबाईलचा वापर करायला चालू केला. त्याच्या अगोदर पण मोबाईलचे वापर होत होते, त्यानंतरही होत आहेत, परंतु आपल्याला सवय लागली ती कोरोना काळाच्या लॉकडाऊनच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये. आणि सरकारने, भारत सरकारने सगळ्यात जास्त मनी ट्रान्सफर करण्याचं काम किंवा आपले बँकांचे अकाउंट वापरण्यासाठी मोबाईलवर ॲप दिले गेले आणि बारकोड दिले गेले. त्या आधारे आपण पैशाची देवाणघेवाण करू लागलो आणि ह्याच गोष्टीचा फायदा जे सायबर क्रिमिनल्स आहेत त्यांनी घ्यायला चालू केलं आणि देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात एक नवीन पद्धती, क्राईमची किंवा गुन्ह्याची एक नवीन पद्धती उदयास आली. तिचं नाव आहे सायबर क्राईम. तर मी तुम्हाला खरं म्हणजे मुलं मोबाईल वापरतात का आपल्याकडे? कोण कोण मोबाईल वापरतात? वापर करा. बरं, काय काय कराल तुम्ही? काय काय करता मोबाईल मध्ये सांगू शकाल कोणी? ताई तू सांग. म्हणजे मला त्या आधारे पुढे जाता येईल आणि तुम्हाला त्यावर मार्गदर्शन करता. युट्यूब वापरते, व्हॉट्सअप वापरते, इंस्टाग्राम वापरते. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, बस का? तुम्हाला माहिती आहे का सायबर बुलिंग काय आहे माहिती आहे? सांगू शकेल कोणी? बरं, ठीक आहे, मी सांगतो. तुम्ही ऐकलं का कुठे की पॉर्न व्हिडिओ म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? पॉर्न व्हिडिओ सांगू शकेल कोण? नाही. बरं, ठीक आहे. आता जी मुलं, जे विद्यार्थी त्यांना दिसतं किंवा जे स्कूल कॉलेजमध्ये, इतर कॉलेजमध्ये जातात, तर त्या विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल बघण्याचं आणि मोबाईलच्या सोशल मीडियावर कार्यरत राहण्याचं प्रमाण खूप जास्त आहे आणि ते सतत आपले फोटो काढत राहतात, खास करून मुली. आणि ते सेव्ह करण्याऐवजी किंवा आपल्या फॅमिलीमध्ये ठेवण्याऐवजी ते सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. सोशल मीडियावर पोस्ट करत असताना आता या ताईने सांगितलं ती फेसबुक वापरते, इंस्टाग्राम वापरते. तर त्यामध्ये त्या ॲपमध्ये बरेच सिक्युरिटीचे फीचर्स आहेत, ते आपल्याला माहीत नसतात किंवा आपण माहीत करून घ्यायची आवश्यकता आपल्याला वाटत नाही. आणि ते कोणतेही सिक्युरिटी फीचरचा वापर न करता, आपलं अकाउंट सिक्युअर न करता आपण ते फोटोज आपले व्हायरल करत असतो. ते सायबर क्रिमिनल्स आहेत, त्यांना ते काय मोठे एक्सपर्ट नसतात. 5वी 10वी 7वी 8वी असे 5 मुलं असतात, त्यांना कामधंदा नसतो, परंतु ते सायबरचे किंवा कम्प्युटरचे एवढे एक्सपर्ट असतात की तुमचं झारखंडमध्ये बसलेला मुलगा तुमचं इथलं अकाउंट हॅक करू शकतो. मग ते फेसबुकचं असेल किंवा इंस्टाग्राम असेल किंवा कोणतंही अकाउंट असेल, तुमचा पासवर्ड मिळू शकतो, ते क्रॅक करू शकतो
तुम्हाला ते अकाउंटची एक्सेस बंद करून टाकतात आणि तुमचं अकाउंट ते वापरतात. मग यामध्ये होतं काय, तुम्ही टाकलेले फोटो, तुम्हाला मित्रांचे आलेले वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश, त्या तारखा ते मिळवतात, तुमच्या मित्रांची नावं मिळवतात, त्यांचे वाढदिवस मिळवतात, तुमच्या कुटुंबातील व्यक्ती कुठे राहतात, कोणता जॉब करतात, कुठे शिकतात, ही सगळी माहिती ते मिळवतात. तुमचा फोटो मिळवतात, तुमच्या फोटोचा चेहरा बाजूला करतात, एखादा नग्न फोटो कोणत्या तरी मॉडेलचा किंवा कुठून तरी मिळवतात, त्याच्यावर ते चिपकवतात आणि तुम्हाला तो पाठवला जातो. तुम्हाला पाठवल्यानंतर तुम्ही पॅनिक होता. माझं पॅनिक झाल्यानंतर तो तुम्हाला फोन करतो, तो ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतो. तुमच्या मैत्रिणींमध्ये, मित्रांमध्ये, शिक्षकांच्या मध्ये ते फोटो प्रसारित करण्याची धमकी देतो आणि तुम्हाला ब्लॅकमेल करायला चालू करतो. ते सायकोलॉजीमध्ये किंवा मानसशास्त्रामध्ये एवढे तज्ञ असतात सर की आता आमच्याकडे पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या तक्रारी अशिक्षित माणसापासून, प्रोफेसर पासून, शिक्षकापासून, डॉक्टर, इव्हन आम्हाला आश्चर्य वाटतं की सायबर मध्ये एक्सपर्ट असलेली मुलं, त्या मुलांना सुद्धा त्यांनी बळी बनवलेला आहे आणि त्यांच्यासोबत पण त्यांनी असे बऱ्याच प्रकारचे गुन्हे केलेले आहेत. त्यानंतर मग तुम्ही पॅनिक होता, तुम्ही शिक्षकांना सांगत नाही, तुम्ही मैत्रिणींना सांगत नाही आणि मग बळी पडतात. आणि बरीच अशी उदाहरणं आहेत आमच्या समोर, पोलिसांच्या समोर, आपण पण पेपरमध्ये वाचत असता की मग ती मुलं किंवा मुली आत्महत्येशिवाय त्यांच्याकडे पर्याय असतो. माझं तुम्हाला विद्यार्थी मुलांना सर्वांना एवढंच आव्हान आहे की जर असा प्रकार तुमच्या सोबत घडला, देव न करो घडो, परंतु सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह राहणाऱ्या मुलांसोबत असा प्रकार घडू शकतो आणि असा प्रकार घडल्यानंतर त्या कोणत्याही प्रकाराला घाबरून न जाता तुम्ही तुमच्या पालकांना सांगायचंय, मित्रांना सांगायचंय आणि सगळ्यात जवळचा असतो तुमचा शिक्षक, त्याला तुम्ही काही सांगू शकता आणि कोणतंही उत्तर मागू शकता, त्याला तुम्ही ही गोष्ट सांगायची, परंतु स्वतःपर्यंत ठेवून त्याचं टेन्शन घेऊन डिप्रेशन मध्ये जाऊन कोणतंही चुकीचं पाऊल तुम्ही उचलू नका. हा आहे सायबर बुलिंगचा प्रकार. त्याचप्रमाणे ही सगळी तुमची माहिती ते सायबर क्रिमिनल्स कंटिन्यू घेत असतात आणि मग वेगवेगळ्या प्रकारे तुमचं हॅकिंग करत असतात. खूप साऱ्या पद्धती आहेत ज्या ज्यामध्ये पैसे लुबाडले जातात. सायबर क्राईम, त्याला सायबर इकॉनॉमिक क्राईम बोललं जातं. त्याचे पण बरेच प्रकार आहेत. तर ज्यांचं अकाउंट आहे आणि ज्यांच्या अकाउंटमध्ये बरेचसे पैसे आहेत आणि जे सतत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात, कोणताही मेसेज आला कर क्लिक, कोणताही व्हॉट्सअपवर कोणी पाठवलं कर क्लिक, कोणतीही लिंक आली कर क्लिक आणि मग ते क्लिक केल्यानंतर तुम्हा मुलांना माहित आहे का क्लोनिंग म्हणजे काय माहिती आहे कोणाला? क्लोनिंग म्हणजे एकाच वस्तूची सारखी दुसरी वस्तू तिची प्रतिकृती बनवणे म्हणजे क्लोनिंग. त्यानंतर शेअरिंग माहिती आहे तुम्हाला? तुम्ही फोटो शेअर करता कसे करता? कशाद्वारे करता? व्हॉट्सअप, शेअरिंगचे ऍप्स आहेत, बरोबर आहे. त्याचप्रमाणे कम्प्युटर शेअरिंगचे आणि मोबाईल शेअरिंगचे देखील ऍप्स आलेले आहेत. एखादी लिंक तुम्हाला पाठवली, त्या लिंक मध्ये व्हायरसेस असतात. ती लिंक तुम्ही क्लिक केल्यानंतर समोरच्या व्यक्तीकडे तुमच्या मोबाईलचा ऍक्सेस जातो. तुमचा पूर्ण मोबाईलचा कंट्रोल ती समोरची व्यक्ती घेते आणि तुमचा सगळा डेटा, तो डेटा असेल, फोटो असतील, फोन नंबर असतील. आजकाल काय झालंय, आपल्याला आपले अकाउंट एवढे झालेले आहेत गुगल अकाउंट पासून बरेचसे की आपण पासवर्ड लक्षात राहू शकत नाही आणि ते पासवर्ड ठेवणारे सांगतात ऍपवाले किंवा कोणी की पासवर्ड असा ठेवा जो कोणी बघू शकणार नाही. तुम्ही तुमचं नाव ठेवू नका, कुटुंबातील कोणाचं नाव ठेवू नका, तुमच्या कुटुंबातील वाढदिवसाचे जे तारखा असतात त्या तुम्ही ठेवू नका. मग ठेवायचं काय? मग ठेवायचं असं आपण काहीतरी वेगळं ठेवतो, ते आपल्याला लक्षात राहत नाही म्हणून मोबाईल मध्ये आपण सेव्ह करतो. आणि मग ज्यावेळेस मोबाईल हॅक होतो आणि त्यावेळेस मग तो सगळं तो डिटेल बघत असतो. आपला मोबाईल मध्ये काय काय असतं तर आम्ही पाहिलेलं आहे, ज्या विक्टिम लोकांचे मोबाईल घेऊन आम्ही बघितलेले, मोबाईल मध्ये असतो अकाउंट नंबर बँकेचा, मोबाईल मध्ये असतं बँकेचं नाव, मोबाईल मध्ये असतं बँकेचा IFSC कोड, मोबाईल मध्ये असतं क्रेडिट कार्डचे सगळे डिटेल्स म्हणजे इव्हन ते 15 नंबर वरचे, त्यानंतर मग तो 13 नंबर, त्यानंतर मग ती संपण्याची तारीख, सगळी डिटेल तुम्ही त्याचे फोटो इव्हन काढून ठेवलेले असतात. पिन असतो,
त्यानंतर ATM चे पासवर्ड वगैरे सगळं तुम्ही त्यात सेव्ह केलेलं असतं आणि मग तो हॅकर ते कंटिन्यू 24 तास ते त्यांचं तेच काम असतं, ते तुमचं सगळं डिटेल घेत असतात, तुमचा पिच्छा पुरवतात आणि मग तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं ते ब्लॅकमेल करून किंवा तुमचं अकाउंट चोरून, पिन चोरून ते तुमच्या खात्यातून पैसे परस्पर काढून घेतात. आपल्या पोलीस स्टेशनमध्ये, याच पोलीस स्टेशनमध्ये रोज 2 ते 3 कंप्लेंट कंटिन्यू चालू असतात. एक 2-3 उदाहरणं मी सांगतो. त्यापैकी एक सेक्सटॉर्शन होतं, माहिती आहे का तुम्हाला? ऑनलाईन सेक्सटॉर्शन होतं. त्यामध्ये एक वृद्धग्रस्त आले, बरेच अशा केसेस होतात, तुम्ही पण ऐकलेलं आहे, पण मी ते एक अनुभव सांगतो. एक वृद्धग्रस्त आहे, नेव्ही मधून रिटायर झालेले, वय वर्ष 78. ते सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतात, नाव सांगत नाही. तर त्यांना एक दिवस व्हॉट्सअपवर कॉल आला, कॉलवर ते थोडंसं बोलले, त्यानंतर पलीकडून कॉल आला की तुम्ही व्हिडिओ कॉल करा. तर सरांनी व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉल केल्यानंतर समोरून एक सुंदरशी मुलगी बोलत होती आणि तिने सांगितलं मी डॉक्टर बोलते, तर तुम्हाला पेन्शन मिळते का? कारण डिटेल त्यांनी काढले होते त्यांचे. तुम्हाला पेन्शन मिळते का? मिळते. तुम्ही नेव्ही मध्ये नोकरी केली ना? हो. मग तुम्हाला एवढी पेन्शन मिळते ना? हो. तर ठीक आहे, आता डिसेंबरचा महिना आहे आणि तुमचं मेडिकल चेकअप करावं लागेल. मेडिकली तुम्ही जर फिट असाल तर तुमची पेन्शन कंटिन्यू चालू राहिलं तर आम्ही बंद करणार पेन्शन. मी पेन्शन डिपार्टमेंट मधून बोलते. मग तुम्ही एक काम करा, मला तुमचं सगळं चेकअप करायचं, तुम्ही बाथरूम मध्ये जा, शर्ट काढा, बनियान काढा. तसं केलं त्यांनी. शर्ट काढली, बनियान काढली आणि पलीकडून एक नग्न व्हिडिओ त्या मुलीचा आला यांचा आणि मग ते त्यांनी व्हिडिओ दोन्ही सेव्ह केले. सेव्ह केल्यानंतर 2 मिनिटात त्यांना पाठवलं गेलं की तुम्ही असं अब्युजिंग करता मुलीला, नग्न मुलीसोबत बोलता वगैरे, तर तुमच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि मी CBI मधून मिळतो. परत त्यांनी व्हिडिओ कॉल केला, CBIचं ऑफिस, पाठीमागे CBIचे बोर्ड, जो बोलणार आहे त्याचा पोलिसाचा युनिफॉर्म, स्टार लावलेले आणि त्यांनी ब्लॅकमेल करायला चालू केलं. आणि मग अकाउंट नंबर पाठवले गेले, त्याच्यावर पैसे ट्रान्सफर. त्यांच्या अकाउंट मध्ये 78,000 होते, 78,000 गेले. त्यानंतर बोलले आता पैसे अजून पाठवा. मग बोलले बायकोचं मंगळ, पण ते कल्पना ते आयडिया द्यायला लागले तुमच्याकडे पैसे कुठं कुठं असतील. मग बायकोचं मंगळसूत्र असेल ते तोडा, मग यापुढे असेल ते तोडा. आणि मग ते परेशान झाले, पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट केली. मग आपण तो पुढचा घटनाक्रम थांबवला. दुसरी एक गोष्ट आहे, एक आपलं एरंजाड गाव आहे, एरंजाड गावामधले एक ग्रस्त आहेत, ख्रिश्चन ग्रस्त आहेत. त्यांना युरोपवरून फोन आला की तुम्हाला आम्ही चर्च मधून बोलतोय आणि तुम्हाला आम्ही देशात जगातल्या गरीब लोकांना आम्ही मदत करत असतो. त्या मदत करण्याच्या मध्ये एक लॉटरी आम्ही काढली आज चर्च मध्ये, त्या लॉटरीमध्ये तुमचं नाव लागतं. तर $2 लाख काही घड्याळ, साहित्य वगैरे असं तुम्हाला मिळणार आहे. आणि मग चालू केलं. मग अकाउंट नंबर पाठवा, हे करा, ते करा, अशा सगळ्या गोष्टी मागवल्या. आणि ती व्यक्ती जवळजवळ 45 वर्षाची होती. दुबईमध्ये 17 वर्ष मेहनत करून, कष्ट करून 17.5 लाख रुपये जमवले होते आणि मुलांचं शिक्षण घर घेणार होते आणि 17.5 लाख रुपये त्यांचे त्या सायबर क्रिमिनल्सने काढून घेतले. ही दुसरी एक घटना आहे. अशा बऱ्याच घटना होत असतात. तर सोशल मीडियावर आपण काय काय गोष्टी बघायच्या, कुठं कुठं रिस्पॉन्स द्यायचा, कोणाकोणाचे फोन उचलायचे, याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. तिसरं एक मला सांगायचं राहिलं की आपल्याकडे आपण दर महिन्याला मीटरचं बिल भरत असतो, MSEBचं, बरोबर ना? मग त्यांनी ह्यामध्ये कसं त्यांना फ्रॉड करता येईल आणि लोकांना उल्लू बनवता येईल, म्हणून मग त्यांनी जसा मेसेज आपल्याला MSEB कडून येतो त्या प्रकारचा SMS त्यांना आला. SMS आल्यानंतर त्या ग्रस्तांनी क्लिक केला. क्लिक केल्यानंतर काहीतरी ते एका वेबसाईटवर पोहोचले, तिथं काहीतरी माहिती विचारत होते. मग ती माहिती त्यांनी काहीतरी डाऊटफुल वाटलं, भरणं सोडून दिलं. समोरच्या व्यक्तीचा फोन आला की सर तुम्ही असं ऍप ओपन केलं होतं आणि MSEBचं आणि तुम्ही ते पूर्ण केलं नाही, ते तुम्ही पूर्ण करा, नाही केलं तर आज रात्री 12 वाजता तुमचं लाईट कट करू. आणि मग ते त्याला ब्लॅकमेल करून त्यांना थोडे पैसे भरायला लागले, 600 भरायला लावले, मग 1200, मग 1400 असं करून त्यांचे 34-35 हजार रुपये त्यांनी काढून घेतले. आता मला सांगा, यामध्ये आपली पण थोडी चुकी आहे. MSEB ऑफिस जवळ असतं किंवा वायरमनचा नंबर असतो, एक कॉल करा 34,000 घालवण्याच्या ऐवजी की बाबा हे खरं आहे का, ऑफिस मधून बोलताय का. तर ही अवेअरनेस आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. तिसरं एक उदाहरण आहे की रिक्षा ड्रायव्हर आहेत, त्यांचं नाव कोर म्हणून आहेत आणि गावातले, बदलापूर गावातले, एकदम
फार सोपा त्यांनी केला प्रकार. HDFC बँकेतून बोलतोय, एका मुलीचा फोन आला. HDFC बँकेतून बोलते, तुमच्या बँकमध्ये अकाउंट मध्ये किती पैसे शिल्लक आहेत. तर याने लगेच सांगून टाकलं, जरा बघतो मी, 34,000 रुपये शिल्लक आहेत सांगितले. त्यानंतर बोलले मी एक नंबर देते, अकाउंट नंबर देते, त्याच्यावर पैसे ट्रान्सफर होतात की नाही ते चेक करायचे. त्याने एक अकाउंट नंबर दिला, त्याने पैसे ट्रान्सफर केले 5,000 रुपये. होतात तुमचे पैसे ट्रान्सफर, माझं असं करा, अजून पैसे ट्रान्सफर करा. त्यांनी सगळे HDFCचे. आता त्यांचं वय वर्ष जवळजवळ 34-35 वर्ष आणि ऑटो ड्रायव्हर. आणि 34,000 ते गेले. दुसरं अकाउंट सांगितलं, SBIचं सांगितलं, त्याचे पैसे पाठवा, ते पाठवले. तिसरं अकाउंट सांगा, 1,49,000 3 बँक अकाउंटचे पैसे पाठवले. आणि मग पोलीस स्टेशनला. आता काय मदत करणार पोलीस, स्वतःहून पैसे पाठवले. तर अशा प्रकारचं ते कुठेतरी झारखंडमध्ये वगैरे बसून आम्ही बऱ्याच ठिकाणावरून आरोपी आणत असतो. मी स्वतः कलकत्त्याला गेलेलो आहे, दिल्लीला गेलो आहे. 8-8 दिवस राहून त्यांच्यापर्यंत पोहोचून आम्ही त्यांना आरोपींना पकडून आणलेलं आहे. एक माझ्याकडे 9 लाख रुपये फ्रॉड झाल्याची केस आहे. त्यामध्ये मी ऍक्सिस बँकेतून ज्या अकाउंटला पैसे जमा झाले होते त्या अकाउंटचं अकाउंट डिटेल काढलं. जवळजवळ 3 महिन्याचं डिटेल पाहिजे होतं मला, कारण पैसे बऱ्याच टप्प्यामध्ये जमा झाले होते. ते 3 महिन्याचं ज्यावेळेस डिटेल मागितलं त्यावेळेस मॅनेजर बोलला, सर देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही, तर 3 महिन्याच्या त्या अकाउंटचे ज्याच्यात पैसे जमा झाले होते त्या 3 महिन्याच्या अकाउंट स्टेटमेंटची पेजेस होते 3,000 पेज. 3,000 पेज मध्ये 3 महिन्याचे अकाउंटचे स्टेटमेंट पेजेस. मग बोललो आपल्याला 3 दिवसाचं द्या, ज्याच्यामध्ये आमचे 4.5 लाख रुपये गेलेले. मग त्यांनी ते 3 दिवसाचं आम्हाला दिलं. जवळजवळ 100 पानं होती. 100 पानं तपासली. 100 पानामध्ये 3 दिवसामध्ये त्या माणसाच्या खात्यावर पूर्ण भारतातून 10,50,00,000 रुपये जमा झाले होते. 3 दिवसात बाहेरचे. माझे रायटर समोर बसलेले दोन्ही साहेब, त्यांना माहिती आहे. 1 घंटे में 1 करोड़ मेरा अकाउंट है. देखो ये सामने आपके सामने एग्जाम्पल है. तो इस तरह से फिर उनके पास बहुत सारा पैसा जमा होता है, फिर उसको वापस लाना, क्योंकि वो 3-4 अकाउंट में ट्रांसफर करते जाते हैं और फिर वहां तक पहुंचना थोड़ा सा मुश्किल हो जाता है हम लोगों के लिए. तो सोशल मीडिया पे एक्टिव रहते हुए सिर्फ अपने परिवार और फ्रेंड्स के साथ ही आप बात कर सके या वही देख सके, इस तरह से सिक्योरिटी के बहुत सारे ऑप्शन होते हैं, वो ऑन कर दीजिए. एक्सटॉर्शन का शिकार मत बनिए, अपने पैसों का उनको लूटने मत दीजिए. ये सोशल मीडिया के बहुत सारे जितने भी फायदे हैं उससे ज्यादा लॉस है अगर आप उसको सही तरीके से इस्तेमाल नहीं करते हैं तो. बहुत सारी चीजें हैं, लेकिन आपका बोर हो चुके होंगे और आपको जितना जरूरी था मुझे लगता है मैंने उतना कवर कर दिया है. अगर किसी स्टूडेंट्स के दिल में कोई सवाल है, मुझसे पूछना चाहता है तो मुझसे पूछ सकता है. विचारायचं कुणाला काही? कोणाला विचारायचं का? नमस्कार सर. माझं नाव आनंद प्रताप जळसकर. सर आपण AI फीचर विषयी ऐकलं असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर त्याच्या मदतीने सुद्धा हॅकिंग होते. ठीक आहे, सांगतो. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये ChatGPT नावानं एक ॲप काढलं होतं. तर एक कंपनीचं नाव आहे, बरंच नाव आहे तिचं आठवत नाहीये. तर ChatGPT हा AIचा एक प्रकार आहे आणि ChatGPTवर आता आपण आपल्या व्हॉट्सअपवर बरेच फोटो तयार करून पाठवले जातात. आता राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने पण खूप चांगले फोटो AIवर आले. आणि कोणत्याही प्रकारची AI ही एक अशी संकल्पना आहे किंवा अशी टेक्नॉलॉजी आहे ज्यामध्ये तुम्ही ते ॲप किंवा कोणत्या ऑनलाईन वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही जे बोलाल, तुम्ही अपेक्षा व्यक्त कराल, जसं तो दिवा असायचा पूर्वी तुमच्या गोष्टींच्या मध्ये, तर तो दिवा घासल्यानंतर हुकुम मेरे आका बोलतो तो आणि मग तुम्ही जी इच्छा व्यक्त करता ते आणून देतो. त्या प्रकारे AI मध्ये काम चालतं. AI मध्ये तुम्ही जर त्यांना सांगितलं की मला एक भारतीय 30 वर्षाची
मुलीचा जिने डोक्यावर बिंदी लावलेली आहे असा फोटो मला तयार करून द्या. तर विदिन सेकंड ती वेबसाईट तुम्हाला तसा फोटो तुमच्या समोर आणू शकते. दुसरं एक आहे एआयचं टेक्नॉलॉजीचं एवढं वाढलेलं आहे की तुमचा साऊंड जो आहे तो साऊंड आणि तुमचं बोलण्याची लकब सुद्धा ती आत्मसात करते आणि हुबेहूब तुमचा आवाज आणि बोलण्याची लकब तुमच्या सगळ्या गोष्टी आत्मसात करून ते जे कंटेंट तुम्ही त्याच्यावर टाईप करणार आणि त्याला बोलायला ऑर्डर करणार ते कंटेंट ती बोलू शकते. याद्वारे काय काय होऊ शकतं, याद्वारे तुमच्या घरी फोन केला जाऊ शकतो की मी आता बाळा तू नाव काय सांगितलं, आलोकच्या घरी मम्मीला फोन जाईल आणि मी आलोकच बोलतोय अशा आवाजामध्ये तिला, कारण डिटेल सगळे आलोकच्या आणि त्याच्या घरच्या मम्मीचे वगैरे सगळे डिटेल काढलेले असणार त्यांनी आणि मग मी कोणत्या शाळेत शिकतो कोणत्या वर्गात शिकतो ही जरा सगळी बस ही सगळी माहिती आहे. आणि ते आईला काहीतरी आलोकच्या भाषेमध्ये बोलून त्याच्या साऊंडमध्ये बोलून आईला काहीतरी मिसगाईड करू शकतात आणि तिच्याकडून चुकीचं काम करायला तिला भाग पडू शकतात. तर एआयचे जेवढे चांगले फायदे तेवढे दुष्परिणाम पण आहेत आणि एआयच्या माध्यमातून देखील फ्रॉड होऊ शकतात. साहेबांनी खूप उपयुक्त माहिती सांगितली आणि या मुलांना आत्तापासून जर ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर पुढे न फसण्याची काळजी ते घेऊ शकतात आणि खूप खूप आभारी आहे. आज आपल्याला छान छान माहिती दिली सरांनी आणि मुलांना जागृत केलं आणि आपल्या सर्वांनाही माहिती नव्हतं अशा गोष्टींबद्दल सरांनी एक दृष्टिक्षेप आणि एक इम्पॉर्टंट नॉलेजेबल माहिती आपल्याला मिळालेली आहे. तर मी आपल्या सर्वांना अजून असं सांगू इच्छिते की आपल्यामध्ये अजून एक गेस्ट इथे आज हजर झालेले आहेत जे काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत आणि भाई जगताप युनियनचे सेक्रेटरी आहेत. असे आमचे एकदम डॅशिंग आणि मोस्ट पॉवरफुल म्हणतात ना की काँग्रेस पक्ष की बदलापूर की तोफ असे कुडव सर आपल्यात हजर झालेले आहेत. तर मी स्माईल साऊंड वाघमारे सर आपल्यात उपस्थित आहेत. तर त्यांचं स्वागत माझी मम्मी म्हणजे शाळेच्या विश्वास आणि आता राजेश सर आपला मी पुढचं सूत्र सांभाळण्यासाठी राजेश सर यांच्याकडे माईक सुपूर्द करते. धन्यवाद मॅडम. एक स्वागत गीत घ्या. तर एक स्वागत गीत घ्या. एक छोट्या मुलांची एक दोन गाडी उद्या मग आपण पुढच्या एक दोन छोट शुभ
नादते अंतरी एक की मनीषा शुभ समयिया स्वागत करूया शुभ समयिया स्वागत करूया मोद भरेया रसिक जना दे मोद भरेया रसिक जना दे शुभ समयिया स्वागत करूया शुभ समयिया स्वागत करूया शुभ समयिया शुभ समयिया शुभ